ठाणे महानगरपालिकेमार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 878.37 कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता 915 कोटी इतके अर्थसंकल्पीय उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलं होतं. या उद्दिष्टाच्या 96% एवढा मालमत्ता कर संकलित करण्यात महापालिकेस यश मिळालं आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल महापौर शर्मिला पिंपोळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी करदात्यांचे आभार मानले आहेत. मागील सन 2024-25 मध्ये 810 कोटी कर संकलन झाले होते. त्यांच्या तुलनेमध्ये यावर्षी 68.37 कोटी इतका अधिक महसूल प्राप्त झालेला आहे. मालमत्ता कर संकलनात वाढ होण्यासाठी महापालिकेमार्फत विविध प्रभावी उपाययोजना राबवण्यात आल्या. त्यामध्ये आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच ऑनलाईन देयके उपलब्ध करून देणे, करदात्यांना तात्काळ प्रिंट देयके वितरण करण्यात आले. तसेच ऑनलाईन तसेच सर्व संकलन केंद्रावरती कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. धनादेश, डीडी, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान सुट्टीच्या दिवशी संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आली होती. ऑटो रिक्षाद्वारे जनजागृती, गृहनिर्माण संस्थांमध्ये मोबाईल व्हॅन, कॅम्प, SMS द्वारे कर भरण्याचे स्मरण देण्यात आले होतं. त्याचबरोबर ज्या करदात्यांनी विहित मुदतीमध्ये कर भरलेला नाही अशा करदात्यांच्या मालमत्तेवरती वॉरंट बजावून जप्ती, सेवा खंडित करणे इतर कारवाई करण्यात आली आहे.